पूर्वीचे काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजपचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांची तब्बल 10 वर्षांनंतर बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। त्यांनी बलात्कार केल्याचे ठोस पुरावे नसल्याचं निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयानं त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त केले। हा निकाल लागल्यानंतर मंत्री मोन्सेरात यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी खूप सहन केलंय असंही त्यांनी म्हटलंय। आता काय होतं नेमकं प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तांत। बलात्काराचं हे प्रकरण आहे 2016 सालचं। बाबूश मोन्सेरात यांना 2015 साली काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं होतं। त्यानंतर ते सांताक्रूझ मतदारसंघाचे अपक्ष आमदार बनले होते। आमदार असतानाच त्यांच्यावर एका नेपाळी मुलीनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता। ही नेपाळी मुलगी मोन्सेरात यांनी तिच्या सावत्र आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेतली होती। यात एका ओळखीच्या महिलेनं मध्यस्थी केली होती असे आरोप करण्यात आले होते। याच प्रकरणामध्ये 5 मे 2016 रोजी पीडित मुलीची आई, मध्यस्थी करणारी महिला आणि तत्कालीन आमदार मोन्सेरात यांना अटक करण्यात आली होती। नंतर या सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती। तेव्हापासून त्यांनी खरंच बलात्कार केला की त्यांच्यावर अकारण आरोप करण्यात आलेत यावर 10 वर्ष न्यायालयात युक्तिवाद चालू होते। या प्रकरणात जवळपास 40 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। तसंच पोलिसांनी 250 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं। तपासादरम्यान पीडितेच्या वयाबाबत देखील वाद निर्माण झाला होता। हाडांच्या चाचणीत पीडितेचं वय 16 वर्षांपेक्षा जास्त असल्याचं समोर आल्यानंतर गोवा चिल्ड्रन ॲक्टमधील काही कलमं हटवण्यात आली होती। मात्र पोक्सो अंतर्गत खटला सुरू होता। 10 वर्ष पोलिसांना सबळ पुरावे सादर करता आले नाहीत। शेवटी कोणताही ठोस पुरावा नसल्याचं निरीक्षण नोंदवून मंत्री मोन्सेरात यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आले। हा खटला 2016 साली सुरू झाला होता। त्यानंतर 2017 साली मोन्सेरात यांनी पणजी मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता। हा मतदारसंघ दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा बालेकिल्ला होता। त्यांचं निधन झाल्यानंतर इथं पोटनिवडणूक घेण्यात आली होती। हीच पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मंत्रिपद पटकावलं। त्यांच्या या राजकीय प्रवासात बलात्काराचा आरोप झाला होता। मात्र आता ते निष्कलंक असल्याचं न्यायालयात सिद्ध झालंय। सर्व आरोपांमधून त्यांना निर्दोष सोडण्यात आले। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।